सगोड नाम आमच्या मुखामध्ये सदैव राहू दे आणि ते म्हणण्यासाठी ते करण्यासाठी सद्बुद्धी दे. आम्हाला ते नाव घ्या वाटलं पाहिजे असं काहीतरी करा. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला थाप संपूर्ण महाराष्ट्राला नवे महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा आंध्र कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश पर्यंत थाप माहिती. त्यांच्या हाताची जादू खिळवून ठेवतात ते नामस्मरण करणाऱ्याला ऐकणाऱ्याला. चंद्रकांत महाराज आहे गोडशी ऑर्गनची साथ आपलं 7 दिवस आहेत ते तुमच्या सोबत. पण आमच्या भाग्याने आले ते आज आम्हाला आहे आमचे तुझा परिचय. आणि अत्यंत एकदम नवीन नवीन आम्ही आळंदीला गेलो असताना आमच्या सोबतचे आमचे सवंगडी युवराज महाराज एकत्र मधुकरी होते आमची. एकत्र मधुकरीत जेवलो, एकत्र मधुकरीत पाळी करायचे आमचे नामदेव महाराज. खूप दिवसापासून त्यांचा स्नेह आहे, प्रेम आहे. सर्व मंडळी आमचे राजाभाऊ अशी सर्व मंडळी दिग्गज मंडळी प्रेमी मंडळी या ठिकाणी जमली. प्रेमी मंडळी जमल्यानंतर प्रेमच द्यायचं, प्रेमच घ्यायचं आणि प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करायचं. तुम्ही किती नामस्मरण केलं, किती दिवस केलं, किती तास केलं याला मूल्य नाही, तर तुम्ही किती प्रेमानं केलं याला मूल्य. कारण भगवान परमात्मा जप करत असताना लाईनीत शिस्तीतच बसला होता का? टाळी वाजवली का? कुठं बसला होता हे काहीच पाहत नाही. मग काय पाहतो? करणाऱ्याचा भाव पाहतो. फक्त प्रेम पाहिजे. थोर प्रेमाचा हो केला, थोर प्रेमाचा हो केला, हाती दुष्काळ भगवान परमात्मा प्रेम पाहतो. प्रेम फार वेळ किंवा फार युग फार वर्ष नका देऊ. थोडाच वेळ द्या आणि थोडंसच द्या. तरी गायसे करी या आठा पहारा माझारी मोठके लय नाही निमिषू भरी दे तुझ्या. भगवान परमात्म्याला प्रेम आवडते आणि ज्याने ज्याने प्रेम संपादन समर्पण केलं ना, प्रेम दिलं ना त्या परमात्म्याला, परमात्मा त्या भक्तांचा प्रेमी भक्तांचा दास बनला. दास दास बनला हो. कुंचनीच काही प्रतिष्ठे भाव भक्ती दासी पुत्र कण्या विदुराच्या अभंग खूप मोठा. 56 भोगाला लात मारली, ढुंकूनही पाहिलं नाही त्या परमात्मा. आणि परमात्मा दुर्योधनाचे महालातले 56 भोगाला लात मारून कुठे गेले? वस्तू तिथं काय काय होतं यादी जर सांगितली तर 2 तास पुरणार नाही. गुलाबजाम, श्रीखंड, जिलेबी, बासुंदी
सर्वच होतं ना, सोन्याची ताट होते, चौरंग होती, पाठ होते सर्व. पण भगवान परमात्मा दुर्योधनाच्या घरी जेवला का? इतिहास आहे ना आपल्याला माहिती आहे, ऐकतोय ना आपण. कुठे जेवले भगवान परमात्मा? कुठे गेले? उद्धवजी परमात्मा म्हणतात, उद्धवा अरे हे खाऊन आपलं पोट भरणार नाही, याच्यात अहंकार आहे, स्वार्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, या 56 भोगात प्रेम तर मुळीच नाही रे. आपण वश्य व्हावे, आपल्या बाजूने यावर, याने लढावं, लढाई करावी म्हणून याने हे स्वार्थानं केलेलं, याच्यात प्रेम नाही. आणि माझं तर ठरलंय, मी प्रेमाशिवाय कोणाच्या घरी जात नाही. मग पण तेव्हा 12 वाजले, जेवणाची वेळ झाली, भूका लागली, तुम्हाला भूक लागली, मलाही भूक लागली. जेवणाची काय सोय? आपल्याला काहीतरी खाल्लं पाहिजे. ते म्हणले आहे ना सोय केलेली आहे, चला म्हणले झोपडपट्टीत. काय म्हणले देवा तुम्ही राजे झोपडपट्टीत? अरे आपल्याला झोपडपट्टीशी मतलब नाही रे. राजमहाल का झोपडपट्टी याच्याशी घेणे देणं आहे. प्रेम कुठं आहे? आणि म्हणून उद्धवजीला भगवान परमात्मा म्हणतात, चल तुला घरी नेतोय का? चला उद्धवजी चलो विदुना घर जावे, उद्धवजी चलो विदुना घर जावे, शिष्टाई सफल व्हावी, पांडवांनी शरण यावं. आणि पांडवाला शरण येण्यासाठी या बाबांनी मदत करावी, अशा स्वार्थापोटी दुर्योधनानं भगवान परमात्म्याला आमंत्रण केलं होतं. भगवान परमात्म्याने पॉइंट घालून दिला. भगवान परमात्माच नाही, तुम्ही आपण सुद्धा सर्वजण कुठे जावं तिथं प्रेम आहे, तिथं सोन्याचा पाऊस पडतो काही कामाला. बडे बडे मंदिर, बडे बडे मंदिर, परमात्मा फक्त प्रेम करतो. शबर के बेर, शबर के बेर, शबरी के बेर बेर, शबरी
पाठीला आहे थोर प्रेमाचा भुकेला. माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासे बैसला सकळ. काय बोल ऐसा हा ऐसा कृपाळू नंदाचा गोवळ मधलं एक आठवलं. या पुरेची ग्रासेता माझा खेळवो. त्याच्यात एक प्रमाण असं गोड आहे. याशी आता भावभक्ती ओगरीन ताटी हो. तेनेची होईल याचे क्षुदेची संतुष्टी हो. आता त्याच्यात ताटात काय वाढायचंय? भाव आणि भक्ती, प्रेम वाढायचं. तेनेची होईल, ते वाढलं तरच याचं भूक शांत होईल. ऐसा भुकाळवा नंदाचा गोवळ या पुरेची ग्रासेता माझा खेळ. आता आला बरोबर. तुम्हाला जास्त जोरात का म्हणू देत नाही? आम्हाला आणखी बरेच दिवस पाहिजेत तुम्ही. भाव समर्पण, प्रेम समर्पण म्हणून एवढं कशासाठी उभं टाइमपास म्हणून नाही बोललो. आपण भक्ती करतो, भजन करतो, मंदिरात जातो. आताही बी सर्व मंडळी माय मावल्या सर्व करत होते. बिलकुल आहे, चांगली गोष्ट आहे, केलंच पाहिजे. पण ते करत असताना थोडासा एक भावनेनं करा. उगं कोणीही केलं म्हणून करू नका. मला आवडतं तेव्हा माझा आहे, मी केलेली पूजा देवाला आवडते असं समजून करा. भावनेनं करा. मग त्याला काही बाकीचं काहीच लागत नाही. एक बिलबदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. आणि म्हणून भगवान परमात्म्याला फक्त प्रेम आवडते. प्रेम आवडते, त्याला प्रेम द्या. प्रेम देवालाच नाही, तुम्हाला मला सुद्धा आवडते ना. एका समजा आपण लग्नात गेलो एखाद्या वेळी, तो श्रीमंत आपण श्रीमंत, त्यांनी जर आपल्याला रामराम नाही केला तर आपण म्हणतो त्याला काही माणूस काय का, त्याला काय व्यवहार आहे का. मी त्याला 2 वेळ त्याच्याकडे पहिला हात जोडले तरी तो नमस्कारही करत नाही. असेल तो घरचा श्रीमंत, काय घेत नाही म्हणतात की नाही माणसं. म्हणजे तुम्ही आपण सुद्धा आदराचे प्रेमाचेच भुकेले आहोत ना. प्रेमाचेच भुकेले असलं पाहिजे माणसाला. मानेन तृप्तीर न तू भोजनेन दानेन पानेर न तू कंकणेन. मानेन तृप्तीर सन्मान, सन्मान म्हणजे प्रेम. प्रेमाचा भुकेले परमात्मा. आपण सर्वजण जप करायला लागलो म्हणजेच भगवंताचं नामस्मरण करायला लागलो. नामामध्ये प्रेम पाहिजे. आणि तुम्ही प्रेमानं नामस्मरण केल्यावर असं म्हणूच नका की माझं एवढं केल्यानंतर भगवान परमात्म्याने माझं काम करावं, असं तर मनातही येऊ देऊ नका. मग फक्त प्रेमानं नामस्मरण करा. अत्यंत गोड असं नामस्मरण प्रेमाने करा. मग तुम्ही प्रेमानं नामस्मरण केलं की माझ्यावर आलेले संकट देवा निवारण करा असं म्हणण्याची गरज नाही. हाके सरशी बुडी घालून स्तंभ फोडी. तो खांबातूनही प्रगट होतो. किती गोड आहे हो. माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. गौऱ्या गौऱ्या निर्जीव असणाऱ्या गौऱ्या का विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या? हात कोणाचा लागला होता? जनाबाईचा हात लागला. जनाबाईचा हात लागला तर गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आम्ही बटन दाबायला गेलो होतो, चालू असलेला लाईट विझून गेली. त्याची पावर, चेतना. जिथे हात लावतील तिथे ते चेतन होईल. एवढं सामर्थ्य या साधू संतात आहे. काही नाही, यांनी एकच केले, फक्त प्रेम दिलं भगवंताला, परमात्म्याला. 9 महिने पूर्ण भरत आले. चोकोबराच्या पत्नीचं बाळणपण जवळ आलं. चोकोबराच्या पत्नीने सांगितलं, हो तुमच्या बहिणीला पाठवा म्हणा, जा म्हणा. तर हे माणसाची कामं नाहीत. प्रसूती काळ जवळ आला, जा तुमच्या बहिणीच्या गावाला आणि सांगा पाठवून द्या तिला. हा असं होय, बहिणीच्या गावाला बहिणीला पाठवून देऊ होय. हो हो बरं बरं जातो जातो. निघाले चोकोबर आहे. पण मनात बहीण नव्हती ना. मनात भाऊ होता तो पंढरपूरचा, पांडुरंग परमात्मा. पत्नीनं सांगितलं म्हणून बहिणीच्या गावाला जायला आमंत्रण सांगायला निघाले. जाता जाता गावाच्या बाहेर पडले. चालता 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 गेले. कुठं गेले? बहिणीच्या गावाला. बहिणीचं गाव राहिल्या बाजूने गेले पंढरपूरला.
भानच नाही राहिलं. का भान नाही राहिलं? आतमध्ये कोण बसला होता? बसला तो चित्ती निवडेना, तो परमात्मा आतमध्ये बसला असल्यामुळे बहीण बिहीण काही नाही. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माहेर आपलं पंढरी आहे. आपल्याला वाटतं आपण आपल्या गावला, अरे ते आपलं सासर आहे. तुमचं माझं जे आपण जन्मगाव म्हणतो ते खरं आपलं सासर आहे. आपलं खरं माहेर आहे पांडुरंग परमात्मा. गेले पंढरपूरला आणि पांडुरंगाच्या त्या रूपात, पांडुरंगाच्या नामस्मरणात चिंतनात भानच राहिलं नाही. किती दिवस गेले ते विसरले. संसार विसरले, चोखोबार आहे. पण संसार चोखोबार आहे विसरले असेल, पण एक जण नाही विसरला. चोखोबार संसाराला विसरले, पण त्याला काळजी पडली की हा बाबा, हा वेळा माझा भक्त, माझी भक्ती करतो. घरी निघाले परमात्मा. चोखोबाची बहीण झाला शारंधर, वहिनी उघडादार हा कामारी. आला परमात्मा, बहीण बनून आला. पूर्ण सर्व, पूर्ण बाळणपणाचं जे करावं लागतं ते बहीण म्हणून सर्व केलं. आणि तिकडे त्या बाबांना जाग आली, अरे बापरे, मला काम काय सांगितलं होतं, मी आलो कुठं? अरे अरे अरे, आता काही खरं नाही. आपली पत्नी रागावे, बाळणपण जवळ आलं होतं आणि ते प्रसूतीचा काळ आणि ते सर्व ते आले चोखोबाऱ्या घरी. भीतच आले, खाली मान घालून आले. आता पत्नी रागवेल, काय झालं काय माहित, काय झालं, कसं काय केलं असेल, कसं सांभाळलं असेल देवा. आले चोखोबाऱ्या घरी. चोखोबाऱ्या घरी आल्याबरोबर घाबरत घाबरत, आता काय आपली पूजाच होणार आहे. काय सांगितलं होतं, कुठे गेले तुम्ही? पूजा होणार म्हणून. पूजा म्हणजे कोणती पूजा? शब्द पूजा, शिवपूजा नाही, शिव्या पूजा. घाबरत घाबरत आले, दारात उभे राहिले. आता पत्नी काहीतरी एखादी शिवी देईल, काहीतरी बोलेल म्हणून घाबरत घाबरत दारात उभे आहेत. चोखोबार आहे आणि चोखोबाऱ्याची पत्नी सोयराबाई, ते सुद्धा आली ना, पूजा करायलाच आली, पण आरती घेऊन आली. ताट, दिवे लावलेले त्याच्यात. आणि एकदम पुढे येऊन ते म्हणले, थांबा थांबा, आतमध्ये पाय टाकू नका, तसा पाय टाकू नका, मला तुमची पूजा करू द्या, तुमचे पाय धुऊ द्या. चोखोबाराय म्हणले, कसं काय सूर्य पश्चिमेला निघाला इकडून? चोखोबाराय म्हणतात, अगं थांब, नाही नाही पहिले थांबा, म्हणजे मला पाय पडू द्या. अहो म्हटलं, काय तुमची ती बहीण, हा काय तुमची ती बहीण, किती गोड स्वभाव त्यांचा, मला कशाला कशाला म्हणून हात लावू दिला नाही त्यांनी, वंशाने सर्व त्यांनीच केलं. हो, चोखोबाराय एकदम चमक, त्यांनीच केलं. कोणी? कोणी काय, तुमची बहीण, आपले वंश, त्यांनी केलं. आणि ती कवा आली होती? अहो तुम्ही गेले, लगेच दुसऱ्या दिवशी त्या आल्या. हा, त्या आल्या कुठे? दाखव बरं, बघू बघू, दाखव. म्हणजे आताच बरं मागच्या दारात. पण त्याला समजलं ना, आपलं काम संपलं, निघाले त्या बहीण. पांडुरंग परमात्मा रूपी ते बहीण रूपी पांडुरंग परमात्मा गेले निघून. आतमध्ये आल्यानंतर, अगं म्हटले आता, अहो म्हटले आता इथंच होत्या. वंश, अहो बाई बाई, अहो अशा कशा, तुम्ही कुठे थांबा. अहो तुमचे भाऊ आले, तुम्हाला काही साडी चोळी सर्व खणा नारळानं तुमची ओटी भरायची, थांबा. कसली बहीण आणि कसलं काय, कोण होता? सर्व घर पाहिलं, गाव सर्व गल्या पाहिल्या, बाई कुठं दिसना. चोखोबाराची पत्नी म्हणते, आत्ता होत्या हो, आत्ता होत्या हो, खूप दिसायला सुंदर होत्या हो. लग्नानंतर मी पहिलीच वेळ इथं आल्या, खूप दिसायला सुंदर होत्या. आणि काय काम करायच्या बाबा, मला कशाला हात लावू देत नव्हत्या, सर्व त्यांनीच केलं. हो, हे कपडे धुतले, त्याला बाळाला स्नान घातलं, अगदी अगदी सर्व करायचं. चोखोबाराय गचकन खाली बसले, डोळ्यातून अश्रू आले, डोळ्यातून धारा लागले. वेडे, ती बहीण नव्हती, मी गावी गेलोच नव्हतो, ते माझ्या बहिणीच्या गावी गेलोच नव्हतो मी.
असं काय करता हो, चेष्टा करता काय माझी? अगं नाही म्हटलं, मी बहिणीच्या गावी गेलोच नव्हतो, मी पंढरपूरला गेलो होतो आणि तुझी बहीण पण जो आला होता कडे तो पांडुरंग परमात्मा होता ग. किती भाग्यवान आहे तू. त्या मुलाला जवळ घेतलं, का रे माझ्या पोटी काय पुण्य घेऊन जन्माला आला असेल. प्रत्यक्ष परमात्म्याने तुला स्नान घातलं, तुला तेल लावलं, कपडे घातले. किती भाग्यवान. सुखोबराची पत्नी म्हणायला लागली, हा तो परमात्मा होता. हो तो परमात्मा होता. मी वेळा भजन करत करत गेलो पंढरपूरला. मला काळजी नव्हती ग तुझी, पण त्याला काळजी होती तुझी. असं झालं पाहिजे. असं झालं होतं. हे कशाने होतं? प्रेमामुळे. अत्यंत प्रेम चोखोबराच्या अंतःकरणात दाटून आल्यामुळे कशाचंच भान राहिलं नाही. आणि म्हणून बहिणीच्या गावाला निघाले, निरोप सांगायला निघालेले चोखोबराय सरळ पंढरपूरला गेले. एवढाच फरक आहे, आपण पंढरपूरला जायला निघतो आणि देव जवळ आल्यावर तिथून फोन लावतो किंवा शेजारला विचारतो, काल आला? तू काल आला म्हणे. हो. मला पायदळ निघून महिना झाला. तू कालच? हो एसटीनं आलो. बारीला दोघांची भेट झाली. कुठं? गरुड खांबाजवळ. म्हणे ते पावसाळ्याची काय पेरणी झाली का रे? माझं ते थोडंसं राहिलं होतं 5 एकरात. झाली का पेरणी आपल्या घरची? कुठं? गरुड खांबाजवळ आल्यावर. तिथं जर पेरणी झाली का असं जर विचारत असेल तर मग तुम्हाला पांडुरंगानं तुमच्या समोर पांडुरंगाच्या पुढं तासभर उभं ठेवलं पाहिजे. ठेवलं पाहिजे. म्हणे एवढं लांबून आलो, 30 तास बारीला उभं राहिलो म्हणे, मिनिटाने असं लोटलं म्हणे, पायाला हात लावू दिला नाही. तू त्याच लायकीचा होता. 30 तास उभं राहिलो म्हणे. तू फोन केला होता ना गरुड खांबाजवळून, पेरणं झालं का म्हणून. तू देवासाठी आलाच नव्हता. तू म्हणजे तुम्ही, आपण कोणी जे असतो जे त्याच्यासाठी येतात. आजही तुम्हाला तो मेजर, तो ते सिक्युरिटी, ते बायां, ते माणसं असं धक्का देऊन गजडमधून बाहेर काढत असत. पण काही लोक असे आहे, महाराज सर्व बारी बंद, दर्शन सर्वासाठी बंधन. मधल्या दरवाजाने अमळनेरकर महाराज जातात. सर्व दर्शन बंधन, त्यांना प्रवेश, त्यांच्यासाठी सर्व बंद. का? पुण्यवान घराणे, त्यांची सेवा आहे. सेवेचं ऋण देवा. आणि म्हणून असं सेवेचं ऋण देवावर व्हावं असं वाटत असेल तर त्याचं भजन केलं पाहिजे आपण. कोणतं भजन? सरे ग म ग रे हे भजन नाही. हे नाही आवडत त्याला. मग भजन शब्दाचा अर्थ आहे त्याचं नामस्मरण. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी हे 15-20 मिनिटं घातले मी आता. भजन केलं पाहिजे बरोबर आहे, पण कसं केलं पाहिजे? प्रेमानं केलं पाहिजे, भावानं केलं पाहिजे. भावानं प्रेमानं केलेलं भजन 4 तास करू नका, 4 मिनिटं करा तरी त्याला आवडतं. औपचारिकता म्हणून भजन नामस्मरण करूच नका. करायचंच असेल तर फक्त आणि फक्त देवासाठी देवाचं भजन करायचं. म्हणून म्हणतात ना ते वाक्य आहे, देवाकडे मागू नका, देवच मागा. गोड असं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण प्रेमाने करूया. आता आणखी काही सांगायचं शिल्लक आहे? डोळे बंद करा. पांडुरंगाची मूर्ती, माझ्या रामरायाची मूर्ती किती गोड आहे हो मूर्ती. तिन्ही मूर्ती अशा प्रत्यक्ष पाहतात हो आपल्याकडं, हसतात सुद्धा. फक्त आपल्याला बोलता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे. काही नाही, रोज दर्शनाला फक्त येत जा आणि तिघांकडे पाहत जा. भगवान श्री प्रभू रामचंद्र, माता सीताजी आणि लक्ष्मणजी, तिघांकडे पाहायचं, नुसतं हसायचं फक्त जाता जाता. घराला सांगत बसू नका आमचं असं झालं, आमचं तसं झालं, आणि काय उपयोग देवाचं दर्शन करून आणि काय भजन करून. यायचं, पाहायचं आणि फक्त हसायचं, थोडंसं हसायचं, नजरेला नजर मिळवायची, हसायचं आणि निघून जायचं. त्या देवाच्या पुढे जाऊन तुम्ही थोडंसं स्मित हास्य केलं ना, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच तो नष्ट होऊ देणार नाही. याचा अर्थ तुम्ही सदैव प्रसन्न राहाल. गोड असं मूर्तीतलं हास्य अंतःकरणात साठवत आलं पाहिजे. कोणताही प्रसंग आला तरी तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. तिथं घराने घेऊन आले की मग तो मग ते सिक्युरिटी
काढ बाजूला, काढ बाजूला. तुम्ही देवासाठी केले ना. सांगतात ना, तुम्ही आपल्या एखाद्या वेळी प्रसंग आला असेल, तुमचं माझं कोणाचं पुण्य उदयाला आलं असेल, अहो आमच्या समोरचे माणसं त्याला हात बी लावू दिलं नाही, असं ढकललं, त्याला हात बी लावू दिलं नाही, देवाला त्याचं दर्शन बी नाही झालं. काय बाबा काय, मी गेलो ते कुठंतरी कोणासमोर बोलवत होता, असं मस्त दर्शन झालं, मला हात बी लावला नाही. याचा अर्थ काय? त्या दिवशी त्यावेळी तुमचं पुण्य उदयाला आलं. म्हणून गावचं मंदिर आहे, गोड मंदिर आहे, मोठ्यांचा सहवास वास्तव्य झालेला आहे. त्यांनी आपल्या पायाची धूळ इथं दिलेली आहे. मंदिराला येता येता रामरायाचं दर्शन घ्या आणि जाता जाता ते खालच्या मंदिरातलं खांबाजवळचं कुठं असं करून थोडंसं कपडा लावा. एखादा रजक नसेल माझ्या रामचंद्र भाऊजीचा, एखादा रजक नसेल भाऊसाहेबांचा असेल, एखादा अमृत भाऊजीचा असेल, लागला कपाळाला, आपल्या माथ्याला जर लागला तर आपला माथा कायमचा नीट होईल. म्हणून या भावनेनं मंदिरात यावं, देवाच्या भक्तीसाठी यावं. चला आणखी काही क्षण आपण भगवंताचं नामस्मरण. अट मात्र एक, अत्यंत प्रेमानं विठ्ठल 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 विठ्ठला. Thank you.
जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. अमृतापेक्षा गोड आहे असं कोण सांगू शकतो? आपण सांगू शकतो का? भगवंताचं नामस्मरण अमृतापेक्षा गोड आहे. कशावरून? म्हणजे अमृताचा अनुभव पहिले असला पाहिजे, अमृत पिलेलं असलं पाहिजे ना. आता अमृत प्यायचं म्हणल्यावर कुठं जावं लागेल? कुठं जावं लागेल? स्वर्गात जावं लागेल, म्हणजे स्वर्गवासी व्हावं लागेल. आणि एक वेळ का स्वर्गवासी झाले की मग सांगायला गोड आहे म्हणून कोणी असेल ना. पण संत पूर्ण ब्रह्मांडात भुवनात फिरत असतात. नामदेव ते जाऊ द्या, नामदेवराय सांगतात ना गोड आहे, मग गोड आहे. पण महाराज नुसता विश्वासानं तर्कानं नाही चालत, अनुभव पाहिजे. अमृत गोड आहे, त्यापेक्षाही नामस्मरण गोड आहे. बरोबर आहे, गोड आहे. अमृतापेक्षा नामस्मरण गोड आहे, प्रश्नच नाही. पण आम्हाला गोड का नाही लागत? हे नामस्मरण अत्यंत गोड तुकोबा राहायला लागलं, नामदेव राहायला लागलं, ज्ञानोबा राहायला लागलं, निळोबा राहायला लागलं गोड, सुखोबारांना गोड लागलं, नरहरी महाराजांना गोड लागलं, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, सर्वांना हे नामस्मरण गोड लागलं. ते आम्हाला गोड का लागत नाही? सामान्यतः आता ऐका, नियम असतो. निंबाचा पाला कसा आहे? स्वभावता निंबाचा पाला कसा आहे? कडू आहे. कडू निंबाचा, निंबाच्या झाडाचा पाला कडू आहे स्वभावता. आता नाही, पूर्वी म्हणायचे पान लागले म्हणतात. पूर्वी शब्दाची मर्यादा होती. साप चावला असं म्हणायचं नाही, पान लागलं म्हणायचं. ज्याला सर्पाचा दंश झाला, मग तो सर्प विषारी होता की बिनविषारी होता हे ओळखण्यासाठी म्हणा त्याची खून म्हणून पूर्वी साप चावल्यानंतर लगोलग काय लोक करायचे? निंबाचा पाला दे, निंबाचा पाला दे. का? कडू असणारा निंबाचा पाला जर त्याला गोड लागला तर समजायचं की सर्प विषारी आहे, विषबाधा झालेली आहे. आणि तिखट असणारी मिरची दिली तर त्याला ते गोड लागत होती ना, कारण कडू लागत होत. बरोबर. कडू असणारा निंबाचा पाला ज्याला विषबाधा झाली आहे सर्पाची, त्याला कसा लागतो? वास्तविक निंबाचा पाला स्वभावता त्याचा गुण कोणता आहे? कडू. पण तो जर सर्प चावलेल्या माणसाला दिला तर कसा लागतो? गोड. बरोबर आहे ना? बारीक लक्ष देऊन ऐकलं ना? सिद्धांत सांगतो, ऐका, पक्क लक्ष देऊन ऐका. कडू असणारा निंबाचा पाला जेव्हा सर्प चावलेल्या माणसाला दिला जातो तेव्हा तो जर म्हणतो हा गोड लागतो, तर निश्चित आपण ठामपणे सांगू शकतो किंवा सांगतो. पूर्वीचे लोक, आता दवाखान्यात जाऊ दे विषय, पूर्वीचे लोक म्हणायचे की याला साप, विषारी साप चावलेला आहे, म्हणजे विषबाधा झालेली आहे. बरोबर आहे. कडू असणारा जर गोड लागला तर विषबाधा झाली. हे 3 शब्द लक्षात ठेवा. कडू निंबाचा पाला सर्प चावून विषबाधा ज्या माणसाला झाली त्याला जर खायला दिलं तर तो गोड लागते असा म्हणतो. मग तसंच आहे, विषबाधा झाली की गोड असणार, कडू असणार गोड लागतं.
मदन भाऊ विषबाधा झाली की कडू असणार गोड लागायला लागतं. याच्या उलट गोड असणारा भगवान परमात्म्याचं गोड असणारं नामस्मरण ते जर कडू लागत असेल तर समजावं आपल्याला सुद्धा विषय बाधा झाली. विषबाधा झाली तर कडू असणारं गोड लागतं. आणि भगवंताचं नामस्मरण स्वभाव, जसं निंबाचा पाला स्वभाव होता कसा आहे, कडू आहे. मग कडू आहे तर कडूच लागला पाहिजे. का लागत नाही? कारण विष हा अंगामध्ये विष भरलंय सर्व, म्हणून ते गोड लागत. आणि परमात्म्याचं देवाचं गोड असणारं असं नाम जर तुम्हाला, मला नुसतं तुम्हाला नाही, तुम्हाला मला आपल्या सर्वांना गोड असणारं परमात्म्याचं नाम जर कडू लागत असेल तर समजून चाला आपल्याला सुद्धा विषबाधा झाली. कशाची? कोणतं विष आपल्याला बाधलं? संसार नावाचं विष, पंच विषय नावाचं विष, षड विकार नावाचं विष आपल्या अंगात भिनलेलं आहे. म्हणून गोड असणारं परमात्म्याचं नाव काय लागतंय? मग कोणाला विचारायचं काय संबंध आहे? तुम्ही म्हणता महाराज गोड आहे, गोड आहे, मला गोड लागत नाही, कडू लागतं ना. समजून चालावं विषबाधा झालेली आहे. मग विषबाधा झाल्यानंतर, सर्प चावल्यानंतर लोक म्हणतात हा चावलाय का सर्प? बरं बरं ठीक आहे, करू द्या आराम, झोपू द्या त्याला. असं म्हणतात की अरे गाडी आणा लवकर, चला चला पट पट पट. घाबरतात लोक घरातले. गाडी आणा. काय धावपळ कशासाठी करतात? विष घालवण्यासाठी. अंगातलं विष गेलं पाहिजे, वाचला पाहिजे. कारण विष जर पूर्ण शरीरात फैललं तर मरेल माणूस. म्हणून विषबाधा झालेल्या माणसासाठी सर्व जसे धावपळ करतात, दवाखान्यात देतात, का? एकच येतो, त्याचं विष गेलं पाहिजे, तो वाचला पाहिजे. तसंच तुम्ही आम्ही सुद्धा संसार नावाचं विष आपल्याला बांधलेलं आहे. तुम्ही आम्हाला सर्वांना तो संसार नावाचं विष बाहेर काढण्याकरता हे नामस्मरणाचं औषध घ्यावं लागेल आपल्याला. मग घेतलं की हळूहळू ते विष नाहीस होईल. आणि मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठलेन काम क्रोधे केले, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि मग येऊनी गोपाळ. हे विषबाधा जर नाहीशी करत, संसार नावाचं विष याच जन्मात नाही, किती जन्म झाला फेरा येणीमध्ये भोगविल्या खाणी, संसार दुःख मूळ, किती प्रमाण आपले सांग. पण हे विष, संसाराचं विष बाजूला काढायचं असेल तर औषधी घ्यावं लागेल. दवाखान्यात देतात, त्याला सलाईन लावलं जातं त्या विषबाधा झालेल्या माणसाला, व्यक्तीला. तसंच आपल्या ठिकाणचं हे विष, संसाराचं, अहंकाराचं, विषयाचं विष बाहेर काढण्यासाठी आपण सुद्धा परमात्म्याकडे गेलं पाहिजे, दवाखान्यात गेलं पाहिजे. कोणता दवाखाना? हा सप्ताह दवाखाना. इथं मोठमोठे जे विद्वान साधू संत महात्मे उपदेश करायला सांगायला येतात ते डॉक्टर आहेत. आणि मग डॉक्टर सांगतात इलाज करतात, काय हरकत नाही, काळजी करू नका. इंजेक्शन दिलंय रात्री 2 तासाचं, कथेचं दिलं, भागवत कथेचं दिलं, रामकथेचं दिलं, कीर्तनाचं दिलं, निश्चित विष नाहीस होईल. पण 2 तास, तासभर, अर्धा तास, जे काही तुम्ही ठरवलं असेल 12 महिन्यातलं. कारण विष इंजेक्शन दिलं की दुसऱ्याच मिनिटाला विष उतरत असं होत नाही. साप चावलेली, विषबाधा झालेली माणसं आजही जिवंत आहेत. आमचे मित्र आहेत ते त्याच्यात 2 अधिक पाय सुचतात, कसं तरी होतंय. 4-4, 5-5 वर्ष झाले विषारी सर्प चावले होते आमचे हनुमान दादा, आपल्याच टाकळीचे. अधिक त्रास होतो म्हणले महाराज, विष चांगला साप चावला होता विषारी आळंदीच्या इंद्राणीच्या घाटावर. अधिक कधी कधी त्रास होतो. एवढं लवकर जात असते का विष? मग त्याचं जसं लॉंग प्रोसिजर असतं, औषधी खूप दिवस घ्यावं लागते, तसं आपल्या सुद्धा अंगातलं संसाराचं विष बाहेर जावं असं वाटत असेल रोज मंदिरात आलं पाहिजे, नामस्मरणाला गेलं पाहिजे, कथा कीर्तन ऐकलं पाहिजे, फक्त सप्त्यातच. बरोबर आहे? अरे सप्ताह झाला की काला झाला की हाला नाही असं. देवाची पूजा लहान लेकराला घेऊन घरी बसा, जरा असं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा, रामकृष्ण हरी म्हणा, हरिपाठ वाचा. हे औषधच आहे, याला हरिपाठ म्हणायचंच नाही आपण. कथा, रामकथा, भागवत कथा, कीर्तन हे म्हणायचंच नाही, औषध घेतो म्हणायचं. आणि औषध जर नियमानं घेतलं तर रोग नाहीसा होतो.
मग ज्यांचे ज्यांचे चेहरे प्रफुल्लित दिसत असेल समजून चालव हे औषध घेतात रोज. आणि या गावचं काय सांगावं लागतं, औषध घेण्यासाठी तुम्ही रोज या ठिकाणी येता. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी भवरोग ऐसे जाय. आणि काय कॅन्सर फॅन्सर काय घेऊन बसलो, हृदय विकार बीपी शुगर भवरोग ऐसे जाय. पण औषध घेतलं तर जाय, घरी झोपून जर असेल तर नाही जाणार. म्हणून असं गोड असं नामस्मरण आपल्याला कडू जर लागत असेल तर समजून चालव. आणखी बरंच विष आपल्या अंगामध्ये आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा. दवाखान्यात जायचं, कोणत्या दवाखान्यात हातात माळ घ्यायची, विठ्ठल 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 म्हणत जायचं. हळूहळू विष कमी होईल. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी थोडा वेळ आपलं 1-2 अभंग वगैरे नंतर म्हणूया. भगवंताचं गोड असं नामस्मरण अत्यंत प्रेमानं करूया. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल